समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत व पंचायत समिती सावनेरच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज सावनेरमध्ये समाज कल्याण विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। यात अनुसूचित जातीच्या मुलांना वसतिगृह प्रवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 9वी व 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, साफसफाई करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 1ली ते 10वी शिकणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉक्टर आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या सगळ्या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। जिल्हा परिषद नागपूर ग्रामीण जनतेच्या दारी या योजनेअंतर्गत आज समाज कल्याण विभागामार्फत 6 विधानसभेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केले जाणार आहे। आजचा हा सावनेर विधानसभेमधून शुभारंभ होता। SC ST VJNT या मागासवर्गीय जातींकरिता समाजाकरिता ज्या काही योजना समाज कल्याण विभागामार्फत केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता आजच्या मेळाव्याचं आयोजन केले गेले। तरी आकडेवारी सांगू शकत नाही, कारण की जस्ट मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। मेळाव्याच्या अंती याची आकडेवारी निश्चित केली जाईल। आज सावनेर विधानसभेतून मेळाव्याचा शुभारंभ केलेला आहे। उद्या रामटेकला आणि काटोलला 21 तारखेला, 25ला हिंगणा आणि 26ला कामठी विधानसभा आणि अजून उमरेड या विधानसभेचं नियोजन व्हायचं, त्याची तारीख निश्चित व्हायची आहे। पण या 5 विधानसभेची तारीख निश्चित झालेली आहे आणि या पद्धतीने कार्यक्रम केला जाणार आहे। समाज कल्याण मार्फत सोबतच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जात आहे याची प्रचार प्रसिद्धी या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे। शेष फंडाअंतर्गत आमच्या मुद्रांक शुल्कामधून ज्या काही निधी आम्ही विभागाला डिवाइड केले त्या डिवायडेशननुसार, त्या विभागणीनुसार शेष फंडातून आम्ही ह्या योजना राबवतो। तर जिल्हा परिषद नागपूर सन्माननीय केदार साहेब यांच्या मार्गदर्शनात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने गेल्या 4.5 वर्षापासून कार्य करत आहे। मी या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेला आवाहन करेन की त्यांनी कुठल्याही ठेकेदाराला किंवा कुठलाही जो मध्यस्थी व्यक्ती असतो यांच्या आव्हानाला बळी न पडता सरळ जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती यांच्या माध्यमातून पंचायत समितीला भेट देऊन किंवा तिथल्या स्थानिक सरपंचांच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती आणि आव्हान जनतेला करते। समाज कल्याण जिल्हा परिषद शेष फंड अंतर्गत ज्या SC ST VJNT लोकांसाठी ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धी झाला पाहिजे आणि फक्त प्रसार प्रसिद्धीच नाही तर लोकांना त्यांचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत या सावनेर विधानसभेमध्ये आज हा मेळावा घेण्यात आलेला आहे। आणि अशा 6 विधानसभेमध्ये असे मेळावे घेऊन या लाभार्थ्यांना लाभ मिळावा ही एक संकल्पना नागपूर जिल्हा परिषदेची आहे आणि ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमचे मार्गदर्शक, आमचे नेते सुनील केदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मागच्या 4.5 वर्षापासून अत्यंत चांगलं उत्कृष्ट काम करत आहे आणि सामोरे 6 महिने राहिलेले अत्यंत चांगलं काम लोकहिताचं आम्ही करू, हाच एक आमचा दृष्टिकोन आहे। आणि या मेळाव्यामध्ये मोफत रोग निदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अंतर्गत। कारण आज पाहिलं असेल पावसाळ्यामुळे जिल्ह्यामध्ये डेंग्यूचं प्रमाण जास्त आहे आणि चिकनगुन्ह्याचं प्रमाण जास्त आहे, तर म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना यांचं रोग निदान शिबिर ठेवून त्यांची तपासणी करून त्यांना योग्य वेळी योग्य उपचार व्हावा हा एक दृष्टिकोन आरोग्य विभाग जिल्हा परिषदचा आहे।